देवबाने गावातील बिलाव मग आम्ही बिला वेगळंच आहे काही असं आज तर मग राणात बेकार राहायचं डायर पण असा नाही पडणार लालबावनं आम्हाला सांगायचं हवे मी रव्या गण्या पाणी पडणार ती वर दाखवू शकता तुम्ही आम्ही टाकतेच आम्ही मी त्यांना बोललो नाण्या भाई म्हटलं एवढं काम कर तो नाण्या भाई बोलायचं म्हणजे मला त्याला आता नानूला भाई म्हणायचं भाई भाई झालं. जय श्रीराम जय गणेश मित्रांनो, आपला आजचा नवीन ब्लॉग देवबाने म्हणजे कापडण्याजवळ गाव आहे धुळ्याजवळ आपण तिकडे चाललोय. आपला आजचा ब्लॉग नवीन पडणार आहे, तुम्ही कंटिन्यू बघत राहा. चला आपण आता वडाईबे गावात आहे, बघू शकतात वडाईबे गाव आहे. आता आपल्या गावात बस बंद पडली, तुम्ही बघू शकता. हे आपल्या मित्राचंच हॉटेल आहे. चला शेवटपर्यंत ब्लॉग बघा, कसा झाला तो बी सांगा. चला नमस्कार मित्रांनो, आपण आता सोमदाना पाट्यावर आलो होतो. आपलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आपले स्टॉप राहतं पाट्यावर. आपले पुढं अमृततुल्य चहाचं तिकडं आपण कंटिन्यू थांबतो चहा प्यायला. आता आपण चहाचं पिला, एवढं उन्हाचा तलप लागली होती म्हणजे तसं गरज होत होतं. मग चहा पिला, थोडाफार बरं वाटायला लागला. आता आपली गाडी येणार आहे 5-10 मिनिटात, तुम्हाला गाडी बी दाखवतो आणि आपण लगेच निघणार आहे. चला मित्रांनो, आपली शार्पेची गाडी आली, बघू शकतात. बँडची गाडी मागे आहे. चला नमस्कार मित्रांनो, आपण आता इकडे पोहोचलोय. आपली सगळी मंडळी म्हणजे 3-4 दिवस गॅप होता म्हणून सगळे खुश आहे. आपण लगेच शार्पीचा सेटअप लावणार आहे, तुम्हाला दाखवतो. चला नानू नानू जो पहिले तो गाद्या आवरायला पाहिजे आवरत गाद्या आता गाद्या टेकणारच बाहेर काय करू गाडी आता गादी बाहेर फेकणार आपण गाण्या का बाहेर मास्क काढ काढ रे मास्क काढ ना. बडी घे काय विषय ना आम्ही देवबाने गावात बिलाव मग आम्ही बिला वेगळंच आहे काही विषय ना असं आज तर मग राणात बेकार राहायचं डायर पण असा नाही पडणार असा एकदम 2-4 थोडी 3-4 पोटात बाकी ना बरंच गायब येतात. आम्ही काय नाही आम्हाला सांगता नाही येत, सांगा पैसे गोडा आम्ही काय विषय ना चालू भाऊ किती गाडी मित्रांनी आवरू राहिले. अगं इकडं बी सेटअप लावायचं आपल्याला. नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय जवान. आम्ही उतरत गावना नाव काय माहिती ना, तर पब्लिक बी जमा ध्यान पाव करतात थोडे. आता सेटअप लावते मग काय पुढं का होत मग आपण नंतर. चला मित्रांनो पुढे दाखवतोच. नमस्कार मित्रांनो, आपला हळदीचा प्रोग्राम चालू झालाय, बघू शकता. आपण तिकडे जाणारच आहे लगेच.
आपली गाडी एकीकडे लावली. तिकडे आता आपण बाहेर गेलो होतो पाय धुवायला. चला नमस्कार मित्रांनो, आपला आता हळद तर वाजून झाली. बसलो आम्ही सगळे. भैया भाऊन ते बसले इकडे, इकडे लालू भाऊन ते बसले. आपली गाडी बंद झाली कवाची. सागर दादा आम्ही बसलोय. सागर दादा तुम्हाला 2-1 शब्द सांगतीनच, बोला. भूक लागली जायला गटकार, पण मग अजून काही थारावाडा काय दिसणार आहे लग्न घर भेटणार तर मग लवकर भेटायला पाहिजे, नाही तर मग काय ना सुरुवात करूया मग बुक्यात वाजणं पडे आम्हाला. ठीक आहे तर खिचडी ना बघू ना पाहिजे जामो नेमकी खिचडी से का मग काय जेवण टाइमला पाहत मग आपण कायचं नेमका खिचडी सगळं काय बाकी ना काय घे बाकी नाही का ते फिराने गे होती जत्रा असं ना त्याने मग जत्रा मग गे होती ते आता. मित्रांनो इडली या गावातली जत्रा बी पाळण्या बिळण्याची गावात आहे. चला तुम्हाला गाडी सुरू झाल्यावर दाखवतोच. हॅलो गाईस, आता आम्ही वाजांचं पण पाणी ना वातावरणचं मग लालबाब ना आम्हाला सांगायचं हा एक मी एक रव्या गण्या पाणी पण ना तर ती वर दाखवू शकता तुम्ही. आम्ही टाकते आम्ही एकदम प्लॅन मस्त पाणी ना काय सांगता येत नाही. पाणी कवा पडी
त्यांना भरोसा नाही गुलाबजाम कवट टप्पी म्हणा एकच म्हणणार पाणी नाही पडला पाहिजे आज ना दिवस तिथं ओला ना तर मग आम्ही डायरेक्ट एवढा लागला असू काही विषय नाही सर मला डायरेक्ट मग टेडी बदलावना पडेल टंगी प्यानावर राहणार पडेल मला वरच बशी राहणार पडेल पाणी ना सांगता येत नाही तो पाणी कवई पडेल बस बरं दादा काय सांगेल काय नाही आज आमचे खूप हाल होणार आहेत मित्रांनो बाकी काही नाही मग कारण की पाण्याचं वातावरण झालेलं आहे पाणी 100% येईल म्हणजे येईल असं वाटतंय आम्हाला बस टाटा तर मित्रांनो आपण आता ताडपत्री बांधली गाडीला डबल एक होती काळ्या कलरची पण आता निळ्या कलरची डबल बांधली सगळे बांधताय आपली गाडी लगेच सुरू होणार आहे ते सांगायला आले ते चला तुम्हाला दाखवतोच पुढं नमस्कार मित्रांनो पाऊस पडायला लागला तर आपण गाडी झाकली थोड्याच गाडी चालूच होणार आहे बघू शकतात पुरी गाडी पॅक करून टाकली आपण पाणी जे थोडा थेंब थेंब पडायला लागले बघू शकता शीट वल्ली झाली पण पुरी गाडी पॅक केली विजा खतरनाक विजा चमकू राहिल्या आमच्या गोरख भाऊनीच पॅक केली पुरी त्यांना थोडीफार मदत मिळाली नमस्कार मित्रांनो आपली गाडी तर चालू झाली बघू शकतात आरशल बंद केवढ वाजताय याला तर काही कामच नाही फक्त गाडी बंद झाली ना तर चालू झाली का गाडीवर चढतो जगदीश भाऊ ते सेटिंग चालतंय त्यांची सेटिंग करू राहिले हा एक भाऊ बिझी थोडा मॅच पाहू राहिला चला तुम्हाला अजून गाडी चालू झाल्या तुम्हाला दाखवतोच
या दुणे जिल्हा बिना नाव नडंगा बाजरा विलस निसय तुषानरा भरता पासनावरा विलस निसय तुषानरा भरता पासनावरा नमस्कार मित्रांनो, आपली गाडी बंद झाली. आता आपलं शार्पीचा सेटअप आवरतोय. बघू शकतात गोरख बोंदे शार्पी खोलते. पाठीमागं बी शार्पीचा सेटअपच आवरते. एकटा नागपूरचा मोटर आहे ना त्या मित्रांनो, हे शार्पी खोलते. आता मला जो पाणी जाणार तिकडं तुम्ही पण या जो पाणी दर लवकर दाजी रूम पण
पैसा पडणार आंबाना पांढरा पडायचा आज काल नाही का सुटत घ्या 10 रुपये असे बी लोक भाऊ सर आमने मध्ये की घेतात नाही पांढरा असं बिन पुरप 10 रुपयाला करीन ते बटा तू काल उतरी आला ते गप्प भाऊसन याचं सांगा 10 रुपये पडणार मी डायरेक्ट वरून कुठे मारली ना 10 रुपयासाठी पण त्या आंबाना पांढरा होता पैसा भेटत बस ओवाळीस ना तरी ते पांढरच करत आळकातपणा करत 10 रुपया म्हणजे तुला काय म्हटलं ना पाय बेकारचे ना 10 रुपये आहे जमाना मग काय समजस तू काहीच ना 1000 रुपया सुद्धा काही चीज ना असं माहित का आशा येतो आशा जा बारीक पोऱ्या मुत्ता मुत्ता मुडी काय चीज भाऊ काय सांगू या सुद्धा उचला आहे ना एवढी मात्रा आहे जायचं. नमस्कार मित्रांनो, आपला आजचा प्रोग्राम संपलाय. आपण पेट्रोल पंपावर आलो होतो, बघू शकतात पेट्रोल पंप आहे. हायवेला गाडी लावली आपण. आपले नानू दादा आणि ते बी फुलकुश मध्ये आज त्यांनी आज लय मजा मारली. ते बोलतीनच त्यांचे बी देवबाने होते फॅन होते मग खतरनाक झोपायची अवस्था सांगत होते. नानू भाऊ मला काल डायलॉग दिला. काल ते खूप लंडनहून गेले होते. मला मी त्यांना बोललो नाण्या भाई म्हटलं एवढं काम कर. नाण्या भाई बोलायचं म्हणजे मला त्याला आता नानूला भाई म्हणायचं. भाई झालं. काल ते डायरेक्ट शर्ट बिर्ट काढून डायरेक्ट डॉन झाले होते ते एकदम. तेव्हा ते एकदम भारी असतात ते. काल आपली बिलाव भाषा सांग काय देता काल दिवस भांडण झालं त्यात. काल दिवस आम्ही गणी आणं मनोहर यानं आम्ही भांडण करेल होत्या. त्या 2 जण चापोडी थोडी मोकळा किर टाकेल होता म्हणून बाई बंद जायला होता. काल समोरच्याने एक चापट मारली तर भाऊने डायरेक्ट तोंड फोडून टाकलं होतं. तो असा बोलायचा. मी जेव्हा मिटवायला गेलो भांडण रुमाला लालू भाऊ यांना समजाट काही डायरेक्ट तोंड फोडून टाकलं होतं. नाण्या भाई पिल्यानंतर डायरेक्ट भाई होऊन जातो. मग नो चॅलेंज. म्हणजे आमच्या गाडीवर 2 भाई, एक जगदीश भाई एक नानू भाई. भांडण झाले का शर्ट काढतात डायरेक्ट. चला मित्रांनो, आपला आजचा ब्लॉग कसा झाला तो कमेंट मध्ये सांगा. जय श्रीराम, जय खानदेश. मित्रांनो सगळ्यांना गुड नाईट.